अगदी शरद पवारांपासून अजित पवारांपासून सगळे की विजय शिवतारे काय करतोय, 5-10 हजार मतं घेईल, डिपॉझिट जाईल, अशा प्रकारची चर्चा असताना मी 26,000 मताच्या मताधिक्याने मुंबईतून येऊन 1 वर्षात आमदार होऊ शकलो. माझा स्वार्थ नव्हता, त्यागी भावनेने मी ते केलं होतं आणि जनतेने साथ दिली. प्रत्येक गावागावामध्ये कुठेही माझ्याकडे माणसं नव्हती तेवढी. प्रत्येक गावागावामध्ये मतदार 1 नंबरचं मतदारांनी मला केलं, माझ्यावर विश्वास दाखवला. आणि त्यावेळेस असं बोललं गेलं होतं की विजय शिवतारे म्हणजे शेमड्यांचा नेता. मी आज परत त्याची आठवण सर्व कार्यकर्त्यांना करून दिली की अगदी तसंच वातावरण जे 2008-9ला होतं ते वातावरण आज 2024 या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आहे. आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ नव्हे, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, तरुणांचं लक्ष लागलंय. अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत की बापू ही लढाई तुम्ही लढा. आणि म्हणून आज कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठच्याही प्रकारचे संभ्रम जे राष्ट्रवादी निर्माण करते आहे की विजय शिवतारे खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, ठाकलेले आहेत, त्यांना पाडण्यासाठी ठाकलेले आहेत. काही लोक असंही म्हणतात की शरद पवारांचा मी हस्तक झालेलो आहे. सुनील तटकरे असे म्हणत होते की विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट वाचतोय. मी आज कार्यकर्त्यांना सांगितलं की असा नालायकपणा, नीचपणा विजय बापू शिवतारे पुरंदरचा माणूस करणार नाही. मी लक्ष्मी नरसिंहपूरच्या देवळात देखील सांगितलं असा कुठच्याही प्रकारचा नालायकपणा नाही या देवळात. जर मीच चुकीचं बोलत असेल तर देवाला माफ करू नको. निव्वळ जनतेची लढाई म्हणून झुंडूशाही आणि घराणेशाहीच्या विरुद्ध लढण्यासाठी विजय बापू शिवतारे, जनतेची लढाई म्हणजे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा, कुणाला पाडण्यासाठी, कुणाला मदत करण्यासाठी नाही, पवार पर्व संपवण्यासाठी. पवार म्हणजे आडनाव महत्वाचं नाही. ही झुंडूशाही आहे, घराणेशाही आहे. 40-40 वर्ष आम्ही यांना का मतदान करायचं हा प्रश्न इतर मतदारसंघातील सर्व लोक आज विचारतायत. मी जेव्हा त्यांना जागे केलं तेव्हा कशासाठी मतदान करायचं. आम्ही काय मामाईन मिळत शरद पवारांनी दिलं आम्हाला, काय दिलं अजित पवारांनी. उलट प्रचंड अत्याचार केले. पुणे जिल्ह्यामध्ये पवार सोडून दुसरा कोणी निर्माण झाला नाही पाहिजे, मोठा झाला नाही पाहिजे, सगळ्यांचे पाय कापण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. मग ते भोर असो, पुरंदर असो, एवढे डिटेल मी तुम्हाला आता सांगणार नाही.